नमस्कार. आज आपण करूयात साजूक तुपातला रव्याचा शिरा, ड्रायफ्रुट्स घालून केलेला शिरा. मला एका ताईंची ऑर्डर आहे, त्यांना देवळामध्ये प्रसाद द्यायचा होता. तर त्या साजूक तुपातला शिरा ड्रायफ्रुट्स घालून त्यांना हवा होता. तर म्हटलं चला आपण याचा व्हिडिओ पण करूया, म्हणून मी तुमच्यासाठी व्हिडिओ केला आहे. इथे हे सगळं साहित्य ठेवलं आहे. तूप, साखर, 5 ग्लास रवा घेतलाय, बारीक रवा, ड्रायफ्रुट्स घेतलेत, वेलची पावडर, हे ड्रायफ्रुट्स, आणि इथे पाणी उकळायला ठेवले. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप घालूयात. जसं लागेल तसं घालायचं, आधी थोडंसं घालून घेऊयात. तूप तापलेलं आहे, कढई तापलेलीच होती, तूप पण तापलंय. याच्यामध्ये आपण रवा घालूयात. आपण जसं भाजत जाऊ तसं तूप त्याच्यामध्ये एकदम टाकायचं नाही, जसं भाजल तसं थोडं थोडं ऍड करायचं. तर हा रवा मी चांगला आता तुपावर खमंग भाजून घेते. हे बघा 5 मिनिटं झाल्यावर असा कलर आलाय. तर आता आपण हे राहिलेलं तूप घालून घेऊया त्याच्यात. हे गाईचं तूप आणलंय मी, अर्धा किलो. त्यातलं आता जसं लागेल तसं घालायचं. तर आतापर्यंत हे पावशेर तूप घालून चांगलं 10-15 मिनिटं भाजून घेतलाय. अजून थोडंसं तूप घालूयात. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हा 15 मिनिटं भाजून असा हे झाला आहे, मंद आचेवर भाजलाय. थोडासा गॅस मध्ये मध्ये मोठा करायचा आणि परत बारीक करायचा. तर छान झालंय. एकदम तूप घालायचं नाही, नाही तर खूप तुपकट होतो. तर आता एवढ्या 5 भांडी रवा म्हणजे 1.25 किलो रवा होता. तर 1.25 किलो रव्याला 1/2 किलो आणि वरती थोडंसं तूप घातले. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. गरम पाणी केलेलं, गरम पाणी घालूया. पाणी घालून चांगला वाफवून घ्यायचा. सहा ग्लास मोजून साखर घेते. पाचच ग्लास साखर घालायची, फार गोड होतं साखर घातलं की. गोड हल्ली कमी खातात लोक, आणि साखर घालून घ्यायची. परत घालायचं मिक्स करून घ्यायचं साखर घालून. आता साखर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतली. साखर त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घेतल्या. आता आपण वरनं वेलची पावडर घालूयात.
ड्रायफ्रूट झाले ते काजू आणि बदाम आणि हे मनुके आणि थोडंसं वरण तूप सोडूया आपण. परत सगळं एकजीव करून घेऊया, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा कलर किती छान आलाय तुपाचा आणि रवा भाजून निघाल्याचा. चांगला आता साखर घालून व्यवस्थित मिक्स केलाय. आपण झाकण ठेवून एक वाफ आणूया. बघू शकता तुम्ही वाफ आणून किती छान दिसायला लागला. आता मस्त वाफ आली आहे. तर अशा प्रकारे आपला ड्रायफ्रुट्स घालून प्रसादाचा शिरा तयार आहे. अशा प्रकारे आपला शिरा तयार आहे, देण्यासाठी रेडी आहे. ड्रायफ्रुट्स घालून सजवून देऊया छान.